नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी जेही आपली एमएसटी सीईटी ची आन्सर की आज या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपल्या लॉग इन मधनं आपले पूर्ण मार्क्स चेक केले, तर मार्क्स चेक केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पालकांना एक प्रश्न पडलाय, माझे जेही मार्क्स आहेत त्या मार्क्स अकॉर्डिंग माझं पर्सेंटेज काय येऊ शकतं किंवा एक्सपेक्टेड काय असू शकतं. अप्रॉक्सिमेटली कुणीच सांगू शकणार नाही. जेही या ठिकाणी अंदाज व्यक्त करत आहेत हे या ठिकाणी टेंटेटिव्ह अंदाज असणार. अप्रॉक्सिमेटली ज्याही वेळेस आपला सीईटीचा रिझल्ट येईल त्या दिवशी आपल्याला अप्रॉक्सिमेटली काय पर्सेंटेज असणार आहे याबद्दल या ठिकाणी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. पण तत्पूर्वी बरेच विद्यार्थी पालक युट्यूब त्यासोबतच गुगल यावरती चेक करतात एक्झॅक्टली पर्सेंटाईल फॉर्म्युला काय आहे, पर्सेंटाईलचं सीईटी सेल किंवा ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये काय रोल असणार आहे. तर अशा एक नाही अनेक गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे आणि त्या अकॉर्डिंग आपण वन बाय वन या ठिकाणी काही गोष्टीची माहिती घेणार आहे. तर महत्वाची गोष्ट आहे, जेही विद्यार्थी आपल्या चॅनलवर न्यू आहेत सबस्क्राईब करू शकतात आणि या ठिकाणी या माहिती युट्यूब माहिती सोबतच व्हॉट्सअप ग्रुपचे सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेत. त्यावरती आपण डे बाय डे ऍडमिशन स्टार्ट पासून एंड ऑफ द ऍडमिशन डे सर्व अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोतच. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला यामध्ये एमएसटी सीईटी मी 2024 चे अनालिसिस घेतलं आहे. ते अनालिसिस आणि 2025 आपण थोडंसं अनालिसिस कम्पेअर करणार आहे आणि त्यानंतर आपल्या या वर्षीचं जे काही फायनल पर्सेंटेज आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर लास्ट इयरला 160 प्लस मार्क्स असणारे जे काही विद्यार्थी होते या विद्यार्थ्याचं 99.50 या रेंज मध्ये पर्सेंटेज होतं. जसं तुम्ही खाली येतात त्या ठिकाणी या ठिकाणी पर्सेंटेजचा रेशो सुद्धा डिक्रीजिंग ऑर्डर अनुसार दिसून येईल. पण ज्यावेळेस आपण 60 to 80 या ठिकाणी येतो किंवा आपण 50 पर्यंत पर्सेंटेज ज्यावेळेस विचार करतो त्या ठिकाणी अनप्रिडिक्टेबल या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज दिसून येऊ शकतं. कारण काही वेळेस असं पाहण्यात येतं की ज्या मुलाला जेवढे मार्क्स आहेत तेवढंच पर्सेंटेज असतं किंवा ज्या मुलांना जेवढे मार्क्स आहेत त्यापेक्षा जास्त पर्सेंटेज असतं. कमी पर्सेंटेजचं थोडंसं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणं चुकीचं आहे. आता यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, दरवर्षीच आपल्याला सतावत असतं की डिफिकल्ट शिफ्टचं पर्सेंटाईल काय असू शकतं, इझी शिफ्टचं काय असू शकतं आणि मॉडरेट शिफ्टचं काय असू शकतं. तर त्यानुसार 19 एप्रिल पासून 27 एप्रिल पर्यंत मी पूर्ण चार्ट घेतलाय. यामध्ये शिफ्ट घेतले आहेत, त्यानंतर तुमचे सब्जेक्ट घेतले आहेत आणि या अकॉर्डिंग आपण फिजिक्स मॉडरेट होतं ऑल डे मध्ये. जर आपण केमिस्ट्रीचा विचार जर केला तर काही ठिकाणी इझी होतं, काही ठिकाणी मॉडरेट होतं. पण ज्यावेळेस आपण मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा विचार करतो तर ऑल शिफ्ट मध्ये माइट बी या ठिकाणी डिफिकल्टी लेवल आपल्याला जास्त दिसून आलेली आहे. मग हे माझं इंडिव्हिज्युअल अनालिसिस आहे, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तर त्या अकॉर्डिंग ज्यावेळेस आपण 2025 चा पर्सेंटाईल विचार करतो शिफ्ट वाईज आणि या ठिकाणी ऑल डे वाईज, तर ज्याही विद्यार्थ्यांना मार्क्स अकॉर्डिंग आपलं पर्सेंटाईल काढायचं आहे त्यांच्यासाठी सीईटी सेलने जोही फॉर्म्युला दिला आहे या फॉर्म्युला अकॉर्डिंग आपण इंडिव्हिज्युअली या ठिकाणी चेक करू शकतात. पण जरी आजच्या डेटला आपण एक चेक जरी करत असाल तर काही नंबर्स माहित आहेत, काही नंबर्स आपल्याला माहिती नाहीयेत. तर त्यामुळं ते एक्झॅक्ट प्रिडिक्ट करणं थोडंसं कठीण जातं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण वेट करा. ज्याही वेळेस पर्सेंटेज येईल त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट या ठिकाणी रेशो समोर येणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना जो आपला थंबनेल मध्ये या ठिकाणी क्वेश्चन होता की लो पर्सेंटेज आहे, मग लो पर्सेंटेज आल्यानंतर विद्यार्थी पालकांना एक प्रश्न पडलाय की मी यावर्षी रिपीट केलं तर चालेल का. तर मी या ठिकाणी क्लिअर करू शकतो, जर आपण फक्त आणि फक्त एमएसटी सीईटी साठी रिपीट करत असाल तर ते कदाचित चुकीचं असू शकतं. जर आपलं टार्गेट असेल IIT NIT ट्रिपल IIT ऍज वेल एज स्टेट काउन्सिलिंग या गोष्टीसाठी जर रिपीट करत असाल तर ते आपल्यासाठी योग्य असेल. पण जर ओनली फॉर सीईटी तर हे डिसिजन आपलं चुकीचं असू शकतं. तर आपण त्यासाठी थोडासा वेट करा, पर्सेंटाईल काय येतं हे पहा आणि मग या गोष्टीवरती आपण डिस्कस करा की आपल्याला रिपीट करायचं आहे की जे यावर्षी पर्सेंटाईल आहे या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आपल्याला ऍडमिशन मिळवायचं आहे. यावर्षी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांची चर्चा झाली आहे दिवसभर, बरेच असे विद्यार्थी आले, तर एवढ्या सर्व विद्यार्थ्यांमधनं जे काय आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला विद्यार्थी यामध्ये फक्त 3 ते 4 मुलांचे मी 155, 156 आणि 152 आणि 153 मार्क मी ऐकण्यात आले. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क हे लेस दॅन 100 या रेंज मध्येच या ठिकाणी पाहण्यात आले. तर त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी की या वर्षीचा जो आपला नीट पेपर टफ गेला आहे, जे ऍडव्हान्स टफ गेला आहे,
तसाच सीईटीची डिफिकल्टी लेवल सुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे जास्त घाबरून जायचं कारण नाही किंवा पॅनिक सुद्धा व्हायचं कारण नाहीये. कारण आपल्याकडे आणखी पर्सेंटाईल येणं बाकी आहे. प्रत्येक जण फक्त आणि फक्त या ठिकाणी एक अज्युम करत आहे, टेंटेटिव्ह अंदाज देत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आत्ताच कुठलं डिसिजन घ्यायचं नाहीये. पर्सेंटाईल पहा, हवा असेल आपल्यात काही स्पेशल्स असतील तर एखादी राऊंड पहा आणि मग आपले डिसिजन घ्या, रिपीट करायचंय की ऍडमिशन घ्यायचं आहे. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपला मेसेज करत आहेत, कॉल करत आहेत की आपण कशा प्रकारे काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतात किंवा आपल्या काउन्सिलिंग मध्ये काय तुम्ही बेनिफिट्स देतायत. तर लक्षात घ्या, प्रत्येक काउन्सिलरची काही ना काही सिस्टम वेगळी असते. तर आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण विद्यार्थ्याच्या बेसिक स्टेप पासून ते विद्यार्थ्याच्या स्पॉट राऊंड पर्यंत ज्याही सर्व गोष्टी आहेत त्या आपण स्वतः करून देतो. लाईक दॅट आपलं रजिस्ट्रेशन असेल ते आम्ही करणार, कॅप राऊंड असेल आम्ही करणार. जर आपल्याला पॉसिबल असेल आपल्या गुगल मीट्स लाईव्ह सेशन मधनं जर स्वतःला जमत असेल तर तुम्ही ऑफकोर्स त्या ठिकाणी करू शकता. बट इन केस आपल्याला पॉसिबल नसेल तर डेफिनेटली तुमच्या रजिस्ट्रेशन पासनं तुमच्या पूर्ण स्पॉट राऊंड पर्यंत आमचं बेनिफिट आणि आमच्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळत राहतील. त्यामध्ये तुमचं या ठिकाणी कॅप राऊंड 1 आहे, प्रोव्हिजनल आहे, फायनल आहे, मेन आहे आपला या वर्षी 2025 चा सीट मॅट्रिक्स. आणि या सीट मॅट्रिक्स अकॉर्डिंग कुठल्या कॉलेजमध्ये नवीन ब्रांचला मान्यता मिळाली आहे, सोबतच कुठल्या कॉलेजमध्ये नवीन काही कॉलेजेस या ठिकाणी इस्टॅब्लिश झाले याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. नंतर आपले जे काही कॅप राऊंड आहेत कॅप राऊंड बद्दल ही माहिती तुम्हाला सेम मिळणार आहे. आणि नंतर सर्वात महत्वाचं आहे स्पॉट राऊंड. याशिवाय आम्ही जे काही सर्व्हिसेस देतो याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती किंवा इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली आहे. आपण चेक करू शकतात. ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचे आहे ते या ठिकाणी जॉईन करू शकतात. मेन या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एक आहे, आपण फक्त ग्रुपवर अपडेट किंवा ग्रुपवर लिस्ट देत नाहीत, आपण अपडेट लिस्ट सोबतच तुम्हाला पर्सनल 1 to 1 या ठिकाणी आपण काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिली सुद्धा आहे, जॉईन सुद्धा आहेत, त्या विद्यार्थ्याला अनुभव सुद्धा आले. आजच्या डेटमध्ये असं निदर्शनात आले जेवढे ऑलरेडी जॉईन होते अशा विद्यार्थ्याच्या रेफरन्स मधनं बरेच विद्यार्थी जॉईन सुद्धा झालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट या ठिकाणी जो आपला महत्वाचा कंटेंट आहे त्याकडे वळू. त्या अगोदर आपली ऍडमिशन बुक पण आहे की ऍडमिशन कट ऑफ बुक पण आहे की ज्यामध्ये ऑल महाराष्ट्राचे कॉलेजेसची इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. जे ऍक्च्युअल टॉपचे कॉलेजेस आहेत 150 या कॉलेजचे आपण विथ टेबल ऑल इन्फॉर्मेशन दिली आहे, ते सुद्धा आपण ऑर्डर करू शकतात. आता जो सर्वात महत्वाचा जो आजचा टॉपिक आहे, एमएसटीसीटी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल 2025 मध्ये काय असू शकतं. यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की आजच्या डे मध्ये जे काही स्टुडंट्स मी व्हिजिट केले त्या व्हिजिटेड स्टुडंट्स मध्ये जोही मला या ठिकाणी अनालिसिस भेटला तो माझ्याकडे आला होता 155 ते 160च्या रेंज मधले सम स्टुडंट्स होते. तर त्याच्यामुळं या स्टुडंट्सचा जो काही पर्सेंटाईल येऊ शकतो, लास्ट इयर जर आपण पाहिलं असता तर 160 प्लस मी या ठिकाणी अनालिसिस साठी कन्सिडर केले होते. पण यावर्षी जे पेपरची डिफिकल्टी लेवल आहे त्या अकॉर्डिंग मी 150 आणि 160 यामध्ये या ठिकाणी मी कन्सिडरेशन करत आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना 155 टू 160 मार्क्स असतील या विद्यार्थ्यांना शिफ्ट इझी आहे, शिफ्ट मॉडरेट आहे आणि शिफ्ट डिफिकल्ट आहे. जर आपली इझी शिफ्ट असेल तर आपल्याला या ठिकाणी 99.92 या ठिकाणी पर्सेंटेज शो होऊ शकतात. जर आपली मॉडरेट असेल तर 99.85 या ठिकाणी येऊ शकतात. आणि या ठिकाणी जर आपली डिफिकल्ट असेल तर या ठिकाणी 99.96 या ठिकाणी पर्सेंटेज येऊ शकतात. मी या ठिकाणी रेंज सुद्धा दिली आहे 99.92 आणि 99.98 याही ठिकाणी 99.85 पासून ते 99.90 अशी रेंज आपल्याला दिसून येईल. आणि याही ठिकाणी जे काही डिफिकल्ट शिफ्ट आहे या ठिकाणी 99.96 पासून ऑलमोस्ट 100 पर्सेंटाईल पर्यंत आपण या ठिकाणी कन्सिडर करायला हरकत नाही. स्क्रीनवरती चार्ट दिला आहे, तुम्ही वाटलं स्क्रीन थोडस पॉज करून सुद्धा या चार्टचा पूर्ण डिटेल अनालिसिस घेऊ शकतात आणि त्यानुसार चेक करू शकतात आपले मार्क्स काय येऊ शकतात. माझ्या पद्धतीने मला जेवढं बेस्ट देता येईल त्या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न केलाय. यदा कदाचित त्याच्यात काही करेक्शन्स असतील तर आपण कमेंट्स मध्ये या ठिकाणी विचारा. ऍज सोन ऍज पॉसिबल मी याचं आन्सर आणखी किंवा यामध्ये विद्यार्थ्यांना जे डाऊट्स असतील ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, नेक्स्ट 150 टू 155 पर्यंत जर आपण मार्क्सचा विचार केला तर हे सुद्धा विद्यार्थी यावर्षी 99 या रेंज मध्येच राहतील असं वाटतं. आणि सोबत 140 150चा जर विचार केला असता हे सुद्धा विद्यार्थी 99 पॉईंट पासून जेही तुम्हाला या ठिकाणी अनालिसिस दिला आहे
या रेंजमध्येच राहतील असा प्री अनालिसिस आहे. मग तुमचे ज्या विद्यार्थ्यांना 120 या 130 रेंज मध्ये मार्क्स येतात या विद्यार्थ्यासाठी खाली थोडासा पर्सेंटेज वीक चालू शकतो आणि त्यानुसार आपण पर्सेंटेज या ठिकाणी पाहू शकतात. आता यामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 90 to 50% मध्ये मार्क्स या ठिकाणी येत आहेत. मग या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं, ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण 60 लेस मार्क्स या ठिकाणी पर्सेंटेज किंवा 70 लेस पर्सेंटेज आपण या ठिकाणी सांगत असतो, ते थोडंसं अनप्रिडिक्टेबल असतं कारण नंबर ऑफ स्टुडंट्स त्याच्यामध्ये खूप जास्त असतात. त्यामुळे तिथलं पर्सेंटेजचं जजमेंट थोडंसं कठीण जातं. टू बी ऑनेस्ट सांगणं गरजेचं आहे कारण आपल्याला या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये ठेवणं, काहीतरी वेगळं अनालिसिस देणं चुकीचं आहे. तर त्यामुळं या अनालिसिस मध्ये कदाचित आपले मार्क्स जेवढे आहेत तेवढंच आपल्याला पर्सेंटेज सुद्धा येऊ शकतं. कदाचित आपले मार्क्स कमी आहेत आणि आपली शिफ्ट डिफिकल्ट आहे तर आपल्याला जे मार्क्स आहेत त्यापेक्षा बरेच जास्त मार्क्स सुद्धा येऊ शकतात. वाईस वर्सा जर आपले या ठिकाणी पर्सेंटेज 50-60 आहेत पण आपली शिफ्ट खूप इझी आहे तर आपले मार्क्स डेफिनेटली आहे त्या मार्क्स पेक्षा पर्सेंटेज या ठिकाणी कमी येऊ शकतात. तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी पर्सेंटेजचं जे काही या ठिकाणी डिस्क्रिप्शन आहे हे तुम्हाला मी इन डिटेल या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये जेही काही आपले या ठिकाणी डाऊट्स असतील तर कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल मी प्रत्येकाचा आन्सर द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर चॅनल.